पोस्ट खडसंगी तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर. काय प्रकरण आहे असं ह्या प्रतापरिषद घ्यायचं काय मुख्य कारण आहे आपलं? मुख्य कारण हे आहे की त्यांना 3 अपत्य आहे. कोणाला? कैलास धर्माजी चौके काय करतात हे? हे शिक्षक आहे. कुठे? संत नकाजी महाराज दोघे. पण तुमचे रिश्तेदार आहे का? नाही, त्यांना काय काय- अपत्य काय यांच्यावर? 3 अपत्य आहे ना. 3 अपत्य आधी माहिती दिली त्याला 3 अपत्य पुरावे कैलास उदय चौके. हा. जन्म दिनांक 9/8/2004. नमस्कार, मी राकेश केशव नन्नावरे. संबंधित विषयासंदर्भात 12/4/2022 पासून आतापर्यंत मान्य प्रधान शिक्षण सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य, मान्य आयुक्त शिक्षण, मान्य शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे, मान्य विभागीय शिक्षण संचालक नागपूर विभाग नागपूर, मान्य आयुक्त विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर, मान्य मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक नागपूर यांच्याकडे श्री कैलास धर्माजी चौके यांची 12/4/2022 पासून आजपर्यंत 4 वर्षाचा कालावधीतून सुद्धा तक्रार निकालेली लागली नाही. संबंधित श्री कैलास धर्माजी चौके यांना 3 अपत्य असल्यामुळे आपण तक्रार केली. 4 वर्ष होऊन लागलेली नाही. त्या संदर्भात जे शिक्षण अधिकारी यांचे ऑर्डर्स आहेत, इन्स्ट्रक्शन आहेत, त्या इन्स्ट्रक्शन नुसार अजूनपर्यंत मुख्याध्यापक यांनी कारवाई केली नाही. त्यामुळं शिक्षणाधिकारी यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे मुख्याध्यापक पदाची मान्यता रद्द करण्याबाबत शिफारस केली. या संदर्भात शिक्षण उपसंचालक यांचे इन्स्ट्रक्शन आहेत. 11 मार्च 2024 ला त्या संदर्भात त्यांनी कारवाई मुख्याध्यापक पदाची मान्यता रद्द करावी असं रिकमेंडेशन मागितलं शिक्षणाधिकाऱ्यांना. 23 एप्रिल 2024 ला अंतिम संबंधित मुख्याध्यापकाला अंतिम संधी देण्यात आली. एकोणीस सप्टेंबर 2023 चं पत्र आहे आपलं. 2/8/2024 ला सुनावणी झाली संबंधित विषयावर. त्या संदर्भात 15 दिवसात कारवाई करण्याचे निर्णय दिला असून सुद्धा आज 19/9/2023 पासून आज 3/6/2026 होत आहे, तरी शासनाकडून कारवाई विलंब होत आहे. त्याचं काय असं त्यांनी स्पष्ट करावं प्रशासनाने. कारवाई न झाल्यास पुढील पाऊल काय राहील? कारवाई न झाल्यास 2 दिवसात कारवाई न झाल्यास आपण सर्व संबंधित जबाबदार अधिकारी न्यायालयात दाद मागू. याला सर्वस्वी जबाबदार संबंधित सर्व अधिकारी राहतात. माझं नाव उदय कैलास चौके आहे. हे त्यांचे प्रकरण आहे जे टीचर आहे चौके, हे आपले कोण आहेत? माझे वडील आहे. तुमची आई मोठी आहे की 2 नंबर आहे? माझी आई मोठी आहे. आणि तुम्हाला सोडून त्यांनी तुमच्या आईला सोडून लपून लग्न दुसरं केलं त्यांनी. दुसरं केलं आणि त्यांना 2 मुलं आहेत. त्यांना एक मुलगी एक मुलगा आहे. आणि ते कोणाला त्यांनी शासनाला माहिती दिली नाही याबद्दल? नाही, लपून लग्न केलं, लपून ठेवलंय त्यांनी. ते लिहिलेलं आहे, शासनाच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. दोन्ही मुलं किती मोठे आहेत? याच्या दोन्ही मुलं किती मोठे आहे? किती वर्षाचे असतील ते तुमचे? हे सर्व वय आहे. माझी कशाला सर्वांचे वय जन्मतारीख नाव सांग करून काय? हिमांशीचं 18/2018 ला जन्म झालाय अच्छा, आणि लावण्याचं 27/5/2014 ला जन्म झाला. ठीक आहे. ओके ओके ठीक आहे. आता तुम्ही याच्यावर ही कारवाई जर नाही झाली तर तुम्ही समोर काय करणार आहे? हायकोर्टात वगैरे जाणार आहे का? या संदर्भात आपल्याला पहिलीच माहिती दिलेली आहे.